वरळी म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल समोर आलेला आहे। अहवाल ताडदेव पोलिसांच्या हाती आहे। रुशील गांगुर्डेंच्या शरीरात ड्रग्ज अल्कोहोलचं प्रमाण आढळलेलं आहे। 6 जूनच्या कॉन्सर्टमध्ये रुशील गांगुर्डेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी स्पेस बाउंड या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ करण सिंग आणि वरिष्ठ व्यवस्थापक पराग नरेंद्र उके यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय। दोघांची चौकशी सुरू आहे। त्यानंतर नोटीस बजावल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। भाग्यश्री, काय म्हणतोय हा अहवाल? नक्कीच आपण बघितलं तर वरळी येथील कॉन्सर्टमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला होता आणि त्याच्याच बरोबर एक तरुणी देखील होती, जिला जसलोक रुग्णालयात ऍडमिट केलं होतं आणि तिच्यावर उपचार करून तिला सोडून देण्यात आलं होतं। त्यावेळेला पोलिसांनी असं सांगितलेलं होतं की या दोघांच्याही शरीरात ड्रग्जचा औषध जो आहे तो आढळून आला नाही। मात्र आता जो अहवाल आलाय त्यामध्ये या दोघांच्याही शरीरात ड्रग्जचा औषध आढळल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। MDMAचं सेवन झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचबरोबर मृतकाने देखील ड्रग्जचं सेवन केलं होतं हे स्पष्ट झालेलं पाहायला मिळतंय। 6 जून रोजी वरळीतील कॉन्सर्ट दरम्यान या प्रकरण घडलं होतं। त्याच्या आधी जर आपण बघितलं तर नेस्कोमध्ये अशाच पद्धतीचं प्रकरण घडलं होतं। त्यानंतर खरं तर खबरदारी घेणं पोलिसांचं कर्तव्य होतं, मात्र ही खबरदारी फारशी घेतली गेली नाही आणि पुन्हा 6 जूनला तेच पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळाली। सध्या आपण बघतोय की जे कंपनीची इव्हेंट कंपनी मॅनेजमेंटची जी लोक आहेत त्यांना देखील चौकशी करून पोलिसांनी सोडलेलं होतं, कारण पोलिसांचा असा दावा होता की यांनी ड्रग्ज घेतलेलंच नाहीये। मात्र आता अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी पोलखोल झाल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या प्रकरणात। जी भाग्यश्री, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।